मी आता वाशी स्टेशनवरती उभा आहे. माझ्या मागे तुम्ही लोकल बघू शकता. 10-15ची ही लोकल होती जी पनवेलवरनं सुटली होती आणि आता ती वाशीला येऊन थांबली आहे. आता साधारणपणे 11:20 ते 11:30 होत आलेल्या आणि प्लॅटफॉर्मवरची गर्दी बघा. रेल्वेमध्ये असतानाच अनाऊन्समेंट करण्यात आली की रेल्वे रुळांवरती पाणी साठल्यामुळे लोकल पुढे जाणार नाही आणि त्यामुळे सगळे प्रवासी जे आहेत ते प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती वाशी स्टेशनवरती उतरल्याचं तुम्ही बघू शकता. स्टेशनवरती जे मोटरमन होते त्यांनी त्यांच्या केबिनमधूनच अनाऊन्समेंट केली की लोकल पुढे जाणार नाही कारण पुढच्या बाजूला जे आहे ते पाणी साठलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पाऊस आहे. गेल्या दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रेड अलर्ट करण्यात आलेला होता. तरी देखील लोक कामावरती निघालेली होती. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कामावरती जाणारी जी कोणी लोकं होती ती सगळीजण आपल्या ऑफिसच्या दिशेने निघाली आणि या बाजूला तुम्ही पाहू शकाल की एकही लोकल ट्रेन आपल्याला येताना दिसत नाहीये. कोणतीही लोकल ट्रेन CSMTच्या दिशेने पनवेलच्या मार्गाने येताना किंवा वाशीच्या दिशेने येताना आपल्याला दिसत नाहीये. गेल्या अनेक वेळेपासून हार्बर लोकलवरती जी आहे ती ठप्प झालेली आहे. ही जी शेवटची लोकल आहे ती वाशी स्थानकामध्ये येऊन थांबलेली आहे. वाशी स्थानकामध्ये प्रचंड गर्दी जमलेली आहे. लोकांना इथून आता पुढे मार्ग कसा जायचा हे कळत नाहीये कारण वाशीवरनं जर का परत पनवेलला जरी जायचं झालं तरी देखील लोकल सेवा नाहीये आणि इथून पुढे जरी जायचं झालं तरी देखील लोकल सेवा नाहीये. त्यामुळे हार्बर लाईन जी आहे ती मुसळधार पावसामुळे ठप्प झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. वाशीच्या पुढे लोकल ट्रेन जात नाहीये आणि अजूनही मुसळधार पावसाचा जोर जो आहे सकाळपासून जसा होता तसाच तो अजूनही कायम आहे. गेल्या दीड